सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर बदलाव जरुरी है या विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड वसंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले। या रॅलीत महागाईवर नियंत्रण आणावे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व सर्व संघटकांना दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा द्याव्यात, महिलांच्या सुरक्षेची हमी द्यावी आदी प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहे। यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड वसंत पाटील, किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड बापू गर्दे, कॉम्रेड जितेंद्र देवरे, कॉम्रेड अरुणा सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आणि देशव्यापी भारतीय कम्युनिस्ट पक्ष घरोघरी जनतेच्या दारी संवाद घरोघरी ही मोहीम राबवली असून यात जनतेचे जे जीवनावश्यक प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्यभर 1 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबवणार आहेत। तसेच 1 सप्टेंबर रोजी चलो दिल्ली महाराष्ट्र राज्य तसेच भारतातून संपूर्ण भारतातून 1 सप्टेंबर रोजी जनतेच्या प्रलंबित प्रश्नासाठी चलो दिल्ली दिल्ली येथे रामलीला मैदान येथे आंदोलन असून आम्ही धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तमाम जनतेस आवाहन करतो की आपल्या प्रलंबित प्रश्नासाठी या मोर्चात सामील व्हावे। चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली। दिल्लीला कशासाठी? न्याय हक्कासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा होण्यासाठी, महिला आरक्षणासाठी, महिला आरक्षणासाठी आम्ही दिल्लीला जात असून जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी कॉम्रेड वसंतराव पाटील, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी, महाराष्ट्र राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड साहेबराव पाटील, बापू गर्दे, धुळे शहर भाकप शिरपूर शहर भाकपचे सचिव कॉम्रेड जितेंद्र सूर्यवंशी, जितेंद्र देवरे आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष कॉम्रेड अरुणा देवरे हे आवाहन करीत आहे।